किती ते दिखावेपणा, पैशाचा माज फक्त माणसापुढे चालतो बरं का. कर्मापुढे भले भले भीक मागतात. नेहमी लक्षात ठेवा, कर्माची फळं, कर्माची शिक्षा हे देव नेहमी देतच असतो. माणसापुढे किती काय करायचं ते करून घ्या, पण देवापुढे जे काही कर्म करता ते देवाला दिसतच असतं. असं वाटतं तुम्हाला माणूस माझ्याकडे पाहत नाही, याचा अर्थ देव पण माझ्याकडे पाहत नाही. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्याकडे ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. दररोज माझी एक सिंपल आणि साधी सरळ अशी सकाळ असते बरं का. तशीच आज काहीशी सकाळ होती. खूप दिवस झालं म्हटलं डेली ब्लॉग टाकलेलाच नाही आहे, तर हा खूप दिवस झालं शूट करून ठेवलेला होता, पण त्याला काही मी एडिट केलेलं नव्हतं. कसं थोडीशी तरी मेहनत घ्यावीच लागते ना, तेव्हा कुठे त्याचं फळ भेटत असतं. चला म्हटलं आज माझ्याकडे हा ब्लॉग शूट करून ठेवलेला आहे, तर छान असा व्हॉइस ओव्हर करून एडिट करावा आणि तुमच्यापर्यंत छान अशा गप्पा, माझ्या मनातल्या गोष्टी काही पोचवाव्यात. त्यामुळं हा ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग सकाळची सुरुवात झाली. सगळे काही मॉर्निंगचे जे घरामधले माझी कामं वगैरे आहेत ना, ते कामं आवरून झाल्याशिवाय मी स्वतःकडे काही वेळ देत नाही बरं का. कारण माझ्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हटलं तर माझी फॅमिली आहे, आणि सर्वात जास्त आणखीन इम्पॉर्टंट म्हटलं तर माझं बाळ म्हणजेच माझं बेबी. त्याच्यात माझा जास्त जीव आहे. मग त्याच्यावर कुठली गोष्ट आली तर मी थांबत नाही, आणि त्याच्यासाठी मी काही करायला तयार होते बरं का. चला मग अशी दिवसाची सुरुवात झाली. तर खूप जणाला असा प्रश्न पडलेला होता, खूप जणांनी असं विचारलेलं होतं बरं का, जे आमच्यावरती जलस लोक व्हायचे होते ना, ते तुम्ही क्रीम कुठली यूज करता, तुम्ही पावडर कुठला यूज करता, तुम्ही कुठली लिपस्टिक लावता, तुम्ही कुठलं काजळ लावता, अशा बऱ्याचशा गोष्टीची आमच्याकडे चौकशी व्हायची बरं का. कधी आम्ही सांगायचो तर कधी आम्ही म्हणायचो की नाही जास्त काही कुठले यूज करत नाही, कारण त्या मेकअपचे शौकिंग वगैरे आम्ही काही एवढे नव्हतो. आम्हाला दररोज कुठे लिपस्टिक फासून कुठे काय करत बसायचं ना, अशा गोष्टी आम्हाला कधी जमतच नाहीत, कारण आमच्यावरती जास्त फॅमिलीचा लोड, आमचं काम, आमचा बिझनेस आणि आमची धावपळीची लाईफ यामध्ये आम्हाला काही इतकं सुचतच नाही. तर हे पावडर जे आहे ना, नवीन आणलेलं होतं बरं का. तर याच्यामध्ये याचं स्मेल वगैरे थोडंसं मला डार्क स्मेलमध्ये परफ्यूम वगैरे असं काहीच आवडत नाही, आणि हे पण पावडर नवीन होतं, म्हटलं एकदा ट्राय करावं कसं आहे. तर हे वालं आणलेलं आहे. तर बघा ना किती जास्त मोठा असा पावडरचा बॉक्स आहे, आणि त्यामध्ये पावडर पाहायला गेलं तर खूप कमी. किती आजकाल फसवेगिरीच्या गोष्टी आहेत ना, ज्या दिसतात ना तशा नसतात बरं का. त्यामुळं काही गोष्टींना जाणून घ्यावं लागतं, त्या गोष्टीवरती थोडासा अभ्यास करावा लागतं, आणि तिथे काही काळ टिकून राहावं लागतं, तेव्हाच त्या गोष्टी आपल्याला समजत असतात. तर मला अगोदर हा पावडरचा डब्बा जेव्हा पाहिलं ना, तेव्हा वाटलं की इतका जास्त मोठा असेल, पण नंतर पाहिल्यानंतर लक्षात आलं की ठीक आहे बाबा, काही काळानंतर जर काही गोष्टी कळाल्या तरी म्हणतं देर आहे पण दुरुस्त आहे ना, अशातलीच काहीशी गोष्ट. तर हे वालं पावडर आहे ना, मी फर्स्ट टाईम यूज केलेलं होतं बरं का. आणि माझ्या डेली रुटीनमध्ये काय रोज मी क्रीम वगैरे, रोज मेकअप वगैरे अशा काही गोष्टी करत नाही. जसा मला वेळ भेटतो, जसं माझं आवरलं जातं, जितका मला वेळ आहे 10-15 मिनटामध्ये, 20 मिनटामध्ये पटकन मला आवरून शॉपला वगैरे जायचं असतं. तर आज थोडासा वेळ होता, आणि ही नवीन पावडरचा डबा आणलेला होता. चला आपल्यावरती जे लोक जळतात ना, त्यांना पण काहीसं दाखवावं म्हटलं, कारण डेली काय आमचे असे फिक्सवाले प्रोडक्ट नाही आहेत. मेकअपचे काही फिक्सवाले प्रोडक्ट आहेत, पण डेली असं दररोज जर आवरायचं म्हटलं तर जे काही नवीन असेल ना ते आम्ही ट्राय करत असतो. तर अशातलीच गोष्ट बघा तुम्ही पण ट्राय करून. तुमचं मन तर ऑलरेडी काळच आहे, पण थोबाड जर थोडंसं गोरं झालं हे पावडर लावून तर बघा बरं का. आमचं काही नाही आहे, आम्हाला काही गोरं करण्यासाठी गरज पडत नाही, पण तुमची आमच्यावरची जी जलसी आहे ना, ते आमच्यावरती जलसी आहे ना, त्याच्याने आम्ही ना आणखी निखरलं जातो. त्यामुळे आमच्यावरती ग्लो तर येणारच आहे. तुम्ही जलत राहा, सॉरी जलत राहा नाही, किंवा जळत राहा नाही, जडत राहा असं मला म्हणायचं होतं. समजून घ्या, माझा ळचा थोडासा प्रॉब्लेम आहे बरं का. तर चला मग आता मी इकडे क्लिप लावून घेते. हेअर वॉश केलेत ना, त्यामुळे केस मोकळे ठेवून काही कामं करणं दिवसभर शक्य नाही आहे. दिवसभर काम वगैरे पण असतात, आणि शॉपमध्ये पण धावपळ माझी असते ना, त्यामुळे चला इकडे क्लिप लावून घेते. तर आणि हो, मला आता क्लिप लावते वेळेस एक गोष्ट आठवली बरं का. नाही म्हणतर बहुतेक भरपूर म्हणजे कॉस्टली असं क्लिप काही ना थोडंसं मी दान दिलेले आहेत काही दिवसापूर्वी
बरं का. आता तुम्ही कोणाचे तरी पॉडकास्ट वगैरे पाहिला असेल, त्यामध्ये स्टोनचे लावलेले क्लेचर्स वगैरे आणि जसं की गुलाबाचं फूल रोजेस थोडासा रोजेस म्हणतात ना, त्या टाईपमध्ये मोठ्या मोठ्या क्लिप वगैरे अशा काहीतरी मी कुठेतरी घेऊन गेलेली होती बरं का. तर तशा माझ्या काही क्लिप, साडीच्या हेवी पिना, थोड्याशा स्टोनच्या ब्रँडेड वगैरे अशा काहीशा माझ्याकडे होत्या बरं का. तर मेकअप बॉक्समध्ये कोणीतरी मला असं विचारलेलं, हे खूप छान आहे मी घेऊ का, ते खूप छान आहे मी घेऊ का. आता मला छान छान साड्या वगैरे घालते ना तेव्हा लागेल, आणि आता हेअरस्टाईल वगैरे वेगवेगळ्या करते ना तेव्हा हेअरला पण पिना वगैरे लागतील मोठ्या, तर मला देता का. तर माझं कसं आहे, दान करायची मला अगोदरपासूनच जरा जास्त सवय आहे आणि तेच मला जास्त महागात पडली बरं का हल्ली काही दिवसामध्ये. तर मी मोठ्या क्लिप, मला वाटतं 100 रुपीजच्या पण पुढती माझ्या त्या क्लिप वगैरे होत्या. तर त्या क्लिप ज्या आहेत ना त्या आता काही जणांना मी दान दिलेल्या आहेत बरं का. त्या गोष्टी मी विसरलेल्या होत्या, पण जशा मला काही गोष्टी आठवतील ना तशा मी गोष्टी त्या सांगते बरं का. तर कुठेतरी तुम्ही पाहिलं असेल कोणाच्या तरी पॉडकास्टमध्ये इकडे तिकडे वगैरे तशा क्लिप लावलेल्या, किंवा रोजेसच्या वगैरे एखादी व्हिडिओजमध्ये वगैरे पाहिले असतील. मला जसं आठवेल तसं मी सांगते बरं, कारण माझ्या दिलेल्या गोष्टी मी विसरण्याचा प्रयत्न करते, पण आता कसं आहे माहिती आहे का, दिलेल्या गोष्टीची पण थोडीशी आठवण करावीच लागते. तर मी माझ्या पण व्हिडिओजमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल, माझे लॉंग हेअर आहेत आणि मला गजरा हे नेहमी लागत असतं बरं का. आणि तेवढी धमक तर आपण ठेवतच असतो, स्वतःच्या पैशाने घेऊन स्वतः गजरा घेत असतो. गरज पडली तर तेच गजरा माळून त्यांना पूर्ण आता डॅश फिरवू शकतो. समजून घ्या आता मला काय म्हणायचं आहे. तर माझ्या खूप सारे हेवी क्लिप चोरीला गेल्या बरं का, म्हणजेच दान दिल्या बरं का. मला खूप वाईट वाटायला लागले, काय करू, पण जाऊ द्या, दान तर द्यायचंच असतं. सर्वश्रेष्ठ भारी दान दिलेलं आहे आम्ही. तर चला मग, दुपारची वेळ होती, दुपारची माझी वेळ आणि रातची मधली लुडबुड करतो नेहमी मध्येच. पण काय होतं माहिती का, जेव्हा पण मी माझं काम करते तेव्हा असं काहीतरी काढून बसलेला असतो. तर आता हे घेऊन बसला इकडे, मम्मा एकदा तळून दे म्हणतो आणि एकदा नको म्हणतोय, कारण खूप सारे पॉकेट्स आहेत त्याला, ते माहिती नाही आहेत मी ठेवलेले. आता इथे म्हणतो ए आहे, बी आहे, सी का बरं नाही आहे वगैरे असं त्याचं चालू होतं. मग मी म्हटलं शोधून बघ, सगळं मध्ये भेटेल म्हटलं. मग दुपारी थोडंसं काम वगैरे होतं, ते स्टॅपलर वगैरे मारायचं होतं, ते कवर पूर्णपणे डॅमेज झालेलं होतं. जेव्हा पण मी घरी राहते ना, माझ्या सर्व काही गोष्टी असे जे काही राहिलेले काम आहेत ना ते कम्प्लिटली मी करून घेते बरं का. तर या चॅनलवरती आता मी माझं वर्किंगचं व्हिडिओज टाकणार आहे, आणि तसंच आपल्या शॉपची लाईव्ह वगैरे, आणि माझ्या शॉपचे जे काही ड्रेस साडी कलेक्शन आहे ते, माझं वर्किंग म्हणजे केकचे क्लासेस, ऑर्डर वगैरे, हे सगळ्या गोष्टी मी या चॅनलवरती शेअर करणार आहे, कारण खूप सारी घाण ऑलरेडी इकडे पसरलेली आहे, आता नाही पसरायची, त्यासाठी स्पेशल ते चॅनल आहे. बाय बाय, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.